जय महाराष्ट्र मित्रांनो. आता सध्या मी आहे हानलेमध्ये आणि हानले म्हणजे जगातलं सगळ्यात उंचीवरचं असं ठिकाण जिथून स्टार गेजिंग एकदम क्लिअरली पाहता येतं. आता तुम्ही माझ्या शेजारची हे वाले फोटो बघा, यामध्ये तुमच्या लक्षात येईल. भारी आहेत ना. तर आता सध्या मी हानलेमध्ये एका होमस्टेमध्ये आहे, पद्मा होमस्टे म्हणून आहे. आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला होमस्टे दाखवतो. तर असा हा होमस्टे आहे, त्याचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुमच्यासाठी. आणि ही आपली रूम होती, एकदम 11th आवरला आपल्याला रूम भेटली. रूम छोटीशीच आहे, पण आम्ही 5 जणांनी ॲडजस्ट केले, 4 बेड होते. तर आता नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे आणि आता मी नाश्ता पॉईंटकडे जातो आहे. इकडे डायनिंग आहे आणि इथं आता मी आलो आहे नाश्त्यासाठी. काय काय बघतो. नाश्त्यासाठी या ठिकाणी पराठा आहे, पोहे आहेत, दही आहे आणि अजून काहीतरी आहे ते संपलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली चालू आहे लेह लडाखची ट्रिप चालू आहे आणि पुण्यावरून आपण स्टार्ट केलेलं आहे. टाटा करू गाडी घेऊन आलेलो आहे आणि आता हानलीमध्ये आहे. आजचा आपला प्रवास असणार आहे उमलिंगला आणि उमलिंगला हा जगातला सगळ्यात उंचीवरचा मोटरेबल पास आहे. तर आपली गाडी तिथे नेऊन आपल्याला टच करायची. चला तर मग आता नाश्ता करतो. आजच्या दिवसाची आणि आजच्या व्हिडिओची झालेली आहे सुरुवात. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यांच्या आपण होमस्टेवर इथं राहिलेलो आहोत, याने आपल्याला चांगली सर्व्हिस दिलेली आहे. चला निघूयात. इकडे कुठं तर राहत असतील ना, आवरून आता ते आले. उमलिंगला जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते लागतात. एक तर हा हायवे आणि दुसरा ऑफ रोड. येताना आम्ही ऑफ रोड ट्राय करणार आहोत. सध्या तर ह्या रस्त्याने जात आहोत. मित्रांनो आता तुम्ही जस्ट नाव पाहिलं आहात. ड्रोन शॉटमध्ये आपण पाहिलं की 40ला पास कसा दिसतो तो. तर इथला सगळा रस्ता वळणाचा एकदम नागमोडी झिगझॅग अशी वळणं आहे तिथं. आणि ही वळणं पास करत करत आता आपण वर जातोय. वर गेल्यानंतर आपण 40ला पास कंप्लीट झाला असं म्हणायला हरकत नाही. तिथे एक पाटी आहे, तिथं आपण थांबूयात. तर असा हा 40ला पास आहे. तर हा जगातला 2ऱ्या क्रमांकावरचा सगळ्यात उंचीवरचा पास आहे आणि सगळ्यात उंचीवरचा 1 नंबरचा जो आहे तो उमलिंगला, तिथं आपल्याला आता पोहोचायचं आहे. तर प्रवास चालू आहे असा. आणि सोबत गाडीमध्ये आता सध्या ऑक्सिजनचे थोडे स्प्रे मारायला चालू केलेलं आहे आपण, कारण की आता आपलं ॲल्टिट्यूड वाढत चाललेलं आहे.
मित्रांनो, आता अशा प्रकारे मी येऊन उभारलोय 40 पासला. आणि 40 पास इथं लिहिलंय की हा जगातला 6व्या क्रमांकावरचा सगळ्यात हायेस्ट पास आहे आणि याचं अल्टिट्यूड आहे जवळजवळ 18,124 फूट. तर या पासवर आता इथून येऊन थांबले मी. आता इथून आपल्याला पुढे जायचं उमलिंगला, जो आहे जगातला हायेस्ट मोटरेबल पास. तर आता आम्ही इथून पास होतोय. ह्या पासेसवर जास्त वेळ थांबणं चांगलं नाही, कारण की ऑक्सिजन लेवल खूपच कमी असते आणि हवा इथली पातळ असते. त्यामुळं इथून पटकन हललं पाहिजे आणि गाडीत बसलं पाहिजे, कारण की इथलं टेम्परेचरसुद्धा खूपच कमी आहे. आता रेंज नसल्यामुळे एक्झॅक्टली किती आहे ते सांगू शकत नाही, पण इथं काही ठिकाणी जो बर्फ पडला आहे कुठलेल्या स्थितीत आहे. तर आता इथून निघतो, आपल्याला पुढे उमलिंगला पोहोचायचं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी नुक्कड कॅफे म्हणून एक आहे, पण प्रॉब्लेम असा आहे इथं फोटो वगैरे शूट करायला काय अलाउड नाही. आता आम्ही इथं थांबलो होतो, ब्रेड ऑमलेट घेतलं, पाणी वगैरे घेतलं आणि बाटली एक हातात ठेवली माझ्या हाताने. आता इथून आम्ही उमलिंगला चाललो आहे. इथं बऱ्याच गाड्या थांबल्यात आहे, सगळेजण तिकडच्याच रस्त्याला निघालेत. आता इथून निघतो आता पटकन. मित्रांनो, आता मी अशा जागेवर उभा आहे, इथं रस्ता आहे आणि समोर बघू शकता गाडी आहे आणि इथं सगळीकडचं वातावरण बघू शकता. हे ठिकाण असं आहे आणि इथं रस्ता आहे जिथं तुम्ही बघू शकता. हा जो रस्ता आहे तो हायर दॅन एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. म्हणजे इथला बोर्ड आता थोडासा तुटला आहे, मी थोडासा तिथं जोडण्याचा प्रयत्न केला. तर एव्हरेस्ट बेस कॅम्पपेक्षा आपण आता उंचीवर ड्राईव्ह करतोय. तिथं आपली गाडी पोचली. कमाल आहे, भारी, एक नंबर क्वालिटीची गोष्ट. तर मित्रांनो, फायनली आता मी येऊन पोचलोय उमलिंगला.
जगातला सर्वात उंचीवरचा मोटरेबल पास. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, याची उंची आहे जवळपास 19,024. इतक्या उंचीवर हा पास आहे आणि इथं रस्ता आहे. BROचं खरं तर या ठिकाणी धन्यवाद दिलं पाहिजे की आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना इथपर्यंत आपण येऊन जगातल्या सर्वात उंचीवरच्या ह्या रस्त्याचा अनुभव घेऊ शकतो आपण. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी मित्रांनो. इथं खूप सारे बायकर्स पण आहेत, बाईक्स या ठिकाणी लागलेले आहेत. आपली गाडीसुद्धा आता या ठिकाणी त्या ओमलिंगला जो मेन बोर्ड आहे तिथं लावली जाते. तर इथं आता येऊन पोचलो आहे. आपली खरं तर पुणे टू लडाख ही वाली ट्रिप चालू होती. आपण टाटा कर्व घेऊन या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. आणि आपली गाडी आता या ठिकाणी उमलिंगलाचा जो मुख्य बोर्ड आहे त्या बोर्डाच्या शेजारी लावणं या ठिकाणी सुरू आहे. तर आता इथं आम्ही जरा बघून कर ना भावड्या. आता ह्या पोरानं गाडी माझ्या अंगावर घातली, माझ्या पायावर घातली. नॉट ओके, त्यानं गाडी अंगावर घातली. मित्रांनो, तर या ठिकाणी आता आपण कॉफी पित आहोत. आणि ही जी कॉफी आहे ना, ही अशा कॅफेमधले हा जगातला सर्वात उंचीवरचा कॅफे आहे. 19,024 मीटरचं 19,024 फूट एवढं अल्टिट्यूड असणारा कॅफे आहे. आणि त्या कॅफेमध्ये आता सध्या मी कॉफी पितोय. मित्रांनो, आता आपण उमलिंगला पास पाहिला आणि इथून आता आपण उतरून खाली चाललोय. हा परतीचा प्रवास आहे. आपल्याला हानलेमध्ये जायचं आहे आणि तिथून मॅक्सिमम जास्तीत जास्त आपण किती लांब जाऊ शकू तेवढ्या लांब आपल्याला प्रवास करत आता इथून जायचं आहे. तर हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आप लोगों को उधर टॉप पे पहुंचेगा ना. टॉप पे पहुंचने के बाद एक हल्ले लिखा होगा, नीचे एक छोटा सा वाइट कलर, मतलब वाइट में लिखा होगा. इस तरफ लिखा होगा. फिर उसी कच्चा राइट लेके जाना है ना वहीं से. यस, थैंक यू. मित्रांनो, आता सध्या आम्ही खाली आलो कॅफेपर्यंत, नुक्कड कॅफेपर्यंत आलो. तिथून आपल्याला हानलेला जायचं होतं, पण रस्त्यात आपल्याला ऑफ रोड करत जायचं होतं, जेणेकरून ऑफ रोड पण होईल आणि आपलं अंतर पण कमी होईल. त्यासाठी आता आम्ही इकडं लेफ्ट घेतला आहे. आता पुढे जाऊन आपल्याला एका ठिकाणी राईट घ्यायचा आहे, पण तो बोर्ड एकदम असा क्लिअर नाही. आपल्याला शोधून राईट घ्यायचा आहे. तर चूक लाव तर हुक लाव. मित्रांनो, नुक्कड कॅफेपासून ज्यावेळेस ते ब्रिज लागला होता त्या ब्रिजपासून आपण लेफ्ट घेऊन ह्या रस्त्याने गाडी इथे येऊन थांबली. आपल्याला हानलेला जायचं आहे आणि या ठिकाणी जुरसर म्हणून समोर गाव आहे या रस्त्याने गेल्यानंतर. आणि इथे एक छोटीशी पाटी लावली हानले म्हणून आणि इकडं रस्ता आहे. तर इकडून आता हानलेपर्यंत आपल्याला ऑफ रोड करत जायचं आहे. ज्यांना ज्यांना ऑफ रोड करायचं आहे, ॲडव्हेंचरची मजा घ्यायची, त्यांच्यासाठी हा रस्ता एकदम खास आहे. तर या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता.
मित्रांनो, आता जस्टच मी पाठीमागं हानले सोडलं आणि ह्या रस्त्याने प्रवास करत असताना ही कालपासून मी झाडी बघत होतो. ही खरं तर काटेरी वनस्पती आहे आणि ही खूपच सुंदर दिसायला लागली आणि मला मोहच आवरत नव्हता. एकदा तरी थांबू असं वाटायचं. तर आता इथं थांबलो, गाडी एका साईडला लावली, ह्या वनस्पती बघण्यासाठी इथं आलो. तर इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे साधंसुद्धा गवत नाही, तर ही काटेरी वनस्पती आहे आणि ह्याला पिवळ्या कलरची फुलं येतात. तर अशी ही वनस्पती आहे. प्रतीक आहे थांबण्याचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला हा दिवस गेला. आता सध्या मी आहे सोकरमध्ये. सोकरमधून आपल्याला नाही का मनालीला जायचं आहे. आता आपण लेह स्किप केलं या ठिकाणी, आपण डायरेक्ट मनालीला जाणार आहे. तर असा वाला हा विषय आहे. आज दिवसभरामध्ये आपण उमलिंगला पास म्हणजे जगातला सगळ्यात उंचावर असणारा मोटरेबल पास पाहिला. हनले गावामध्ये होमस्टे घेऊन तिथं राहण्याचा अनुभव केला आपण. आजचा दिवस भारी असा एक्सप्लोअर झाला. तर तुम्हाला हा वाला व्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथं आहे मी सोकरमध्ये. इथं होमस्टे वगैरे काय जर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर मग बघूयात पुढे काय होतं ते. आणि उद्या आपल्याला निघायचं आहे मनाली पास करून पुढे दिल्लीकडे निघायचं आहे. तर मध्ये बरेच पासेस असणार आहेत मेन. तर चला मग भेटूयात उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावात पाऊस काय पण तुम्ही बघा ना, वॉशरूमच्या बाहेर इथं पाण्याचा एक ड्रम आहे. तर बघा, हे बघा काय झालंय ह्याचा, हे बर्फ होऊन बसला याचा. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही एवढ्या बाटल्या पडल्या तिथं. प्रत्येक जण जाताना इथं बाटली टाकतो. चंद्रताल तर तुम्ही स्पिटी व्हॅलीमध्ये ऐकला असेल, तसाच हा सूरज ताल आहे. या ठिकाणी चण्याचं काहीतरी स्कीम घेतोय गोकुळ सर.